खाली जमिनीवर असेल तर त्याला कंटिन्यू दोन्ही टाइम झाडणं आलं, सगळं साफसफाई ठेवणं आलं. पण ह्याच्यावर आम्हाला काही म्हणजे साफसफाईची गरजच नाहीये, कारण की सगळ्या ज्या लेंड्या आहेत त्या सगळ्या खाली जात आहेत ऑटोमॅटिकली. आणि त्यामुळे आम्हाला फक्त एक लेबर सुद्धा आमचं इथं पूर्ण 100 शेळ्या मॅनेज करू शकतो. आणि आपल्या गावरान शेळ्या आहेत त्यांचं 6 महिन्यामध्ये आपल्याला 20 किलो वजन मिळतं. तर ह्या ज्या आफ्रिकन बोरच्या शेळ्या आहेत त्यांची पिल्लं 4 महिन्यामध्ये 20 किलो होतात. आणि जर तुम्ही ह्या आफ्रिकन बोरच्या शेळीचा जर बोकड तुम्ही क्रॉस केला आपल्या गावरान शेळ्यांना, तर त्याचं वजन तुम्हाला 30% एक्स्ट्रा मिळतं. यशस्वी होण्याचं प्रमाण किती त्याच्यामध्ये? यशस्वी होण्याचं प्रमाण तर 100%. आता या शेडच्या खाली तुम्ही एकंदरीत कोंबड्या ठेवल्यात, हो. त्या पाठीमागचा आता ह्या लेंड्या खाली जात आहेत, तर तो बरोबर. उद्देश तुमचा सफल होतोय का? होतोय ना सर. खाली कसं आहे माहितीये का, ह्यांना जे सकाळी दाणे टाकतो आम्ही शेळ्यांना खाण्यासाठी, तर ते दाणे पण काही काही खाली पडतायत. टाकतानाही पडतायत किंवा मग खाताना शेळ्यांच्याही पडतायत. तर ते दाण्यांवर पण त्यांचं हे होत आहे ना, म्हणजे ते दाणे खातायत खाली कोंबड्या. बरोबर आहे. आणि कसं आहे, ह्यांच्या लेंड्या ज्या आहेत त्या पण फोडल्या जातात. त्या कोंबड्या पूर्ण लेंड्या फोडून टाकतात. हे तुटण्याची वगैरे शक्यता फार म्हणजे कमीच आहे सर. आता माझ्या फार्मला 5 वर्ष होत आहे, तुम्ही बघू शकता सर. म्हणजे कॅपॅसिटी 1000 किलोची आहे. जेव्हा 1000 किलो पेक्षा जास्त वजन पडेल तेव्हा ब्रेक होईल. विशेष म्हणजे अनेक शेळी पालनाला भेट देत असताना महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या शेळ्यांच्या जाती आपण पाहिल्या. तर मराठवाड्याचा काही भाग असेल तर तिकडे आपल्याला उस्मानाबादी शेळ्या पाहायला मिळतात, किंवा संगमनेर असेल, नाशिक असेल, किंवा पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला संगमनेरी शेळ्या पाहायला मिळतात. परंतु मागील काही दिवसापासून व्यापारी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अनेक शेतकऱ्यांनी आफ्रिकन बोर असेल, बिटल असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाती महाराष्ट्रामध्ये आणण्यात आणि आर्थिकदृष्ट्या त्या जातीमधून त्यांनी फायदा उचललाय. अशाच प्रकारचं एक उदाहरण आपल्याला तांबोळ या गावामध्ये पाहायला मिळते. सोनाली कराळे जे उच्च शिक्षित महिलेने स्वतःचा एक फार्म या ठिकाणी सुरू केलेला आहे. एकंदरीत आफ्रिकन बोर या जातीचं वैशिष्ट्य काय आहे आणि महाराष्ट्रात एकंदरीत शेतकऱ्यांनी जर यामध्ये उतरायचं ठरवलं तर काय फायदा होऊ शकतो, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आज आपण मॅडम कडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आपण चर्चेला सुरुवात करूया. नमस्कार मॅडम, उद्योग भरारी परिवारामध्ये तुमचं मी खूप खूप स्वागत करतो. आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा. नमस्कार, माझं नाव सोनाली दत्तात्रय कराळे आणि माझ्या फार्मचं नाव आहे सरस्वती ॲग्रो फार्म. मॅडम, आता खरं तर महाराष्ट्रातील ज्या महिला चूल आणि मूल या पलीकडे काहीतरी विचार करू इच्छुक पाहतात, त्यांच्यासाठी आपण आता ही आदर्श उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. खरं तर पशुपालन व्यवसाय म्हणलं तर आपण पुरुषांनी हा व्यवसाय करावा असं अनेकांची मानसिकता असते, परंतु त्याला कुठेतरी तिलांजली देऊन मॅडमने हा या ठिकाणी व्यवसाय सुरू केलेला आहे. मॅडम, मुख्य प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात आपण विविध जाती पाहतो, कारण आपल्याकडील वातावरणात त्या जाती तग धरतात आणि आफ्रिकन बोर आता ही विशेष जात आहे. नेमकं एकंदरीत हा फार्म सुरू करण्यामागचा आपला उद्देश काय होता आणि याची सुरुवात आपण कधीपासून केली? सर, ह्या फार्मची सुरुवात 2021 ला चालू झाली आमची. आता आम्हाला तब्बल 4 वर्ष पूर्ण होऊन 5वं वर्ष चालू आहे. आणि आफ्रिकन बोर ही जात का आम्ही निवडली, कारण की आमच्याकडे पहिले गावरान शेळ्या होत्या. गावरान शेळ्या माझे सासू सासरे बघतच होते, तर त्याच्यामध्ये आम्हाला कळालं की एवढं प्रॉफिट होत नाहीये, किंवा त्याच्यामध्ये आजार येत, ते काही काही वेगवेगळे आजार होत होते. त्याचं काही निदान आमच्याकडे येतच नव्हतं. त्याच्यामुळे त्यांची मर होत होती. त्यामुळे आम्ही पूर्ण स्टडी करून ह्या आफ्रिकन जातीचे शेळी पालनाचा विचार केला आणि तेव्हापासून 2021 पासून आम्ही ह्या शेळी पालनाला सुरुवात केली. आता विचार जर केला तर हे पूर्ण तुमचं बंदिस्त या ठिकाणी शेळी पालन आहे. खरं तर बंदिस्त शेळी पालन महाराष्ट्रभरामध्ये सक्सेस होत नाही असं सांगितलं जातं, कारण चराऊ पद्धतीमध्ये अधिक फायदा शेतकऱ्यांना होतो, मर त्याच्यामध्ये फार कमी होती असं बोललं जातं. परंतु मॅडमने 2021 पासून हे पूर्णपणे शेड बंदिस्त आहे आणि या ठिकाणी सुरू केलं. तर बंदिस्त शेळी पालनाबद्दल थोडक्यात काय सांगाल? बंदिस्त शेळी पालनामध्ये सर कसं आहे, आणि मी जे फार्म बनवले ते एलिव्हेटेड बनवले. वरती आम्ही शेळ्या ठेवल्यात आणि खाली गावरान कोंबड्या आहेत आमच्याकडे. आणि वरती आम्ही का केलं, कारण की त्यांना जर खाली जमिनीवर असेल तर तो ओलावामुळे त्यांना आजार पण येणं, माती त्यांच्या तोंडात जाणं, त्याच्याने आजार येणं, हे आजार ह्याच्यामध्ये बिलकुल नाहीये. आणि ही आफ्रिकन बोर जात अशी आहे की त्याच्यामध्ये ना आजार कमीच आहे. त्यांची पॉवर जास्त आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे त्या कोणत्याही क्लायमेट मध्ये व्यवस्थित राहू शकतात. त्यामुळे ह्या जातीची निवड केलेली. बरोबर आहे. मुख्यतः हवामानाचा जर विचार केला तर कशा प्रकारचं असलं पाहिजे शेडमध्ये एकंदरीत? इथे बघा, आमच्या भागामध्ये पाऊस पण आहे, थंडी पण आहे आणि ऊन पण आहे. तिन्ही प्रकारचे क्लायमेट इथे आमच्याकडे आहेत. त्यामुळे असा इफेक्ट काही या शेळ्यांना होतच नाहीये. आणि थोडाफार इफेक्ट होतो तर त्याच्यासाठी आम्ही म्हणजे औषधं वगैरे आहेत ते आम्ही वेळच्या वेळी त्यांना, म्हणजे मेडिसिन्स असतील ते आमच्याकडे प्रॉपर आहेत, आम्ही त्यांचं मॅनेजमेंट केलेलं आहे आणि ते वेळेवर दिले जातात त्यांना. या शेडचा जर विचार केला तर हे मुख्य आकर्षण आहे. म्हणजे मी ते पाहिलं तर तुम्ही आता हे 2 मधली शेड थोडक्यात म्हणता येईल, खाली कोंबड्या वरती शेळ्या. तर याच्या पाठीमागची भूमिका काय नेमकं?
एलिव्हेटेड शेडचा मला फायदा असा आहे की लेबर ह्याच्यामध्ये फक्त एकच लेबर आमच्या इथे काम करतोय. एक लेबर क्लिनिंग व्यवस्थित करू शकतो. खाली जमिनीवर असेल तर त्याला कंटिन्यू दोन्ही टाइम झाडणं आलं, सगळं साफसफाई ठेवणं आलं. पण ह्याच्यावर आम्हाला काही म्हणजे साफसफाईची गरजच नाहीये, कारण की सगळ्या ज्या लेंड्या आहेत त्या सगळ्या खाली जात आहेत ऑटोमॅटिकली, आणि त्यामुळे आम्हाला फक्त एक लेबर सुद्धा आमचं इथं पूर्ण 100 शेळ्या मॅनेज करू शकतो. बरोबर. आता हे प्लास्टिक पाहतोय आपण या ठिकाणी ठेवलेले. हो सर. प्लास्टिकची वजन फैलण्याची क्षमता किती? ही प्लास्टिकची शीट आहे ती 1000 स्क्वेअर म्हणजे 1000 किलो वजन झेपू शकते ह्याच्यावर. अच्छा. 1000 किलोच्या वरती जर तुम्ही टाकलं तर ते ब्रेक होणार. 1000 पर्यंत त्याची कॅपॅसिटी आहे. अच्छा. बोर जातीचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बोर जातीचा जर विचार केला तर एकंदरीत त्यांनी पालन कशासाठी केलं पाहिजे? मुख्य फायदा काय याचा? पहिला तर फायदा हा आहे सर, आफ्रिकन बोर जाती कमी दिवसामध्ये जास्त वजन देते आपल्याला. आणि आपल्या गावरान शेळ्या आहेत त्यांचं 6 महिन्यामध्ये आपल्याला 20 किलो वजन मिळतं. तर ह्या ज्या आफ्रिकन बोरच्या शेळ्या आहेत त्यांची पिल्लं 4 महिन्यामध्ये 20 किलो होतात. 20 किलो होतात. हो सर. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याकडे असणाऱ्या गावरान शेळ्या. हा, आणि जर तुम्ही ह्या आफ्रिकन बोरच्या शेळीचा जर बोकड तुम्ही क्रॉस केला आपल्या गावरान शेळ्यांना तर त्याचं वजन तुम्हाला 30% एक्स्ट्रा मिळतं. तुम्ही मटणासाठी कटिंगसाठी जरी देत असाल तर आपल्याला वजन जास्त मिळतं. तिथे तुमचा फायदाच आहे सर, आणि तुमचा वेळही वाचतोय. 6 महिन्याचा अवधी तुम्हाला जो 20 किलो व्हायला लागतोय तो ह्या ह्याच्यामध्ये 4 महिन्यामध्येच होतोय ना तुमचा. त्यामुळे तोही वेळ वाचतोय तुमचा, आणि वजन कमी दिवसामध्ये जास्त वजन मिळते. त्याच्यामुळे वजनाचे पैसेही जास्त मिळतात. बरोबर आहे. आपल्याकडे असणाऱ्या स्थानिक जातीच्या शेळ्या आहेत त्यांच्यासोबत क्रॉस केलं तर शेतकऱ्यांचा फायदा आहे. फायदा याचा आफ्रिकन बोरचा जर तुम्ही ब्रीडर वापरला तर त्याचं वजन तुम्हाला 30% एक्स्ट्रा नक्कीच मिळणार सर. यशस्वी होण्याचं प्रमाण किती त्याच्यामध्ये? यशस्वी होण्याचं प्रमाण तर 100%च आहे, कारण की त्याच्यामध्ये जर वजन वाढ मिळते तुम्हाला तर त्या वजन वाढीचे एक्स्ट्रा पैसे मिळणारच आहे ना सर तुम्हाला. बरोबर. आता हा शेतकऱ्याचा मुख्य फायदा आहे की त्यांनी क्रॉस केलं पाहिजे आपल्याकडे असणाऱ्या स्थानिक शेळ्यांसोबत. हाच मुख्य फायदा आहे. हा मुख्य फायदा, आणि आजार कमी याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे 2 मुख्य फायदे आपल्याकडे असणाऱ्या ज्या स्थानिक जाती आहेत बरोबर त्यांच्यामध्ये 6 महिने जिथे लागते तिथे 4 महिने वजन वाढते आपल्याला. आणि मुख्यतः मांसासाठी ही जात ओळखली जाते. आपल्या आता कसं आहे माहितीये का, आपल्या भारतामध्ये ही कटिंगसाठी नाहीये जात, सध्या नाहीये. साऊथ आफ्रिकेमध्ये ही कटिंगसाठीच जाते, पण याच्यानंतर 10 वर्षानंतर आपल्या भारतात सुद्धा ही कटिंगसाठीच जाणार आहे. पण तेव्हाही आपण प्रॉफिटेबल असणार आहे, कारण की त्याचं वजन जास्त वाढते ना कमी दिवसामध्ये. बरोबर. आता ही सुरुवात आहे कुठे? आता सुरुवात आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फार्म आहेत आता सध्या. महाराष्ट्राच्या बाहेर खूप कमी फार्म आहे, आणि जेव्हा सगळीकडे जेव्हा ही ब्रीड पोहोचेल, जास्त वाढेल प्रमाणांचं, तेव्हा ही कटिंग साठी जाऊ शकते. आताही कटिंग साठी जाते, पण इतर जातीसोबत क्रॉस करून ती कटिंग सोबत जाते. कटिंगला जाते. आता प्युअर आफ्रिकन बोर कटिंगला नाही जाते. नाही. आणि आपण देतही नाही सध्या. नाही देत. आणखी एक प्रश्न मॅडम, एका वर्षात या शेळ्यांचे वीत किती होतात आणि जुळ्या तेड्यांचं प्रमाण किती? सर या शेळीचं कसं आहे, 2 वर्षांमध्ये आपल्याला 3 वीत मिळतात, आणि याचं प्रमाण असं आहे की 80% आहे ते जुळे होतात, आणि 10% प्रमाण आहे की एक पण होतं, आणि 10% प्रमाणे तिळे पण होतं. 2 वर्षात 3 वीत. हा. आणि जुळ्या तेलाचं प्रमाण म्हणजे कधी सिंगल? 80% जुळे होतातच. 10% प्रमाण आहे ते तिळे पण होतात, आणि 10% आहे ते एक सिंगल पण होतं. पण जास्त प्रमाण जुळ्याच आहे. हो सर. परंतु त्याच्या पलीकडे मुख्य आता इथून तुम्ही काय ट्रेडिंग करताय की ब्रीडिंग काय तुम्ही? हा आमचा ब्रीडिंग सेटअप आहे. आम्ही कटिंग साठी देतच नाहीये, आम्ही फक्त ब्रीडिंग सेटअप आहे आमचा. आम्ही इथे चांगल्या जातीचे म्हणजे प्रॉपर ब्रीडिंग सेटअप करून आम्ही चांगले ब्रीडर तयार करतो, आणि ते शेतकऱ्यांना देतोय. म्हणजे जे पण लोकल शेळी पालन करतायत त्यांच्यासाठी आम्ही चांगले ब्रीडर्स देतोय, आणि ज्यांना नवीन चालू करायचंय त्यांनाही आम्ही गाईड करतोय की कसं चालू केलं पाहिजे, काय चालू केलं पाहिजे, कितीपासून केलं पाहिजे, असं सगळं त्यांना गाईड करतोय. बरोबर. आता काय आपल्याकडे ज्या स्थानिक प्रजाती आहेत मॅडम, त्यांना प्राधान्य देण्यामागचं एकच कारण आहे की त्यांच्यावर आजार येत नाही किंवा प्रादुर्भाव होत नाही त्याचा, त्यामुळे आपल्याकडे शेतकरी प्राधान्य देतात. एकंदरीत आजाराचा जर विचार केला तर याचं प्रमाण किती याच्यामध्ये? याचं प्रमाण खूप कमी आहे सर. म्हणजे मला तर आतापर्यंत मी 4 वर्षामध्ये जर माझा अनुभव विचाराल तर मी सांगेल की याच्यामध्ये खूप कमी प्रमाण आहे. म्हणजे नॉर्मली सर्दी ताप तर एवढं क्लायमेट मध्ये चेंज होतो तर त्याच्यावर मेडिसिन दिलं जातं, ते कव्हर होऊन जातात. अच्छा. आणि त्यांचं वेळेवर जर वॅक्सिनेशन असेल तर त्यांना काहीही प्रॉब्लेम होत नाही. आता या शेळ्यामध्ये तुम्ही लसीकरणाची पद्धत तुमची कशी आणि कधी करता नेमकं तुम्ही? सर 2.5 महिन्याचं पिल्लू झालं की आम्ही पहिलं लसीकरण करतो. टोटल 4 लसीकरण मेन आहेत ते आम्ही लसीकरण करतो. पुढचं म्हणजे टप्प्याटप्प्याने चालू होतात लसीकरण. 2.5 महिन्याचं पिल्लू पहिलं जेव्हा होतं तेव्हा फर्स्ट लसीकरण होतं, त्यानंतर टप्प्याटप्प्याने लसीकरण केलं जातं आमच्याकडे. बरोबर. आणि लसीकरण केल्याशिवाय आम्ही अॅनिमल सेल करतच नाही सर. त्याचा फायदा एकंदरीत काय? लसीकरण केल्यामुळे कसं आहे, त्यांना कोणता जर आजार येणार असेल
तर त्याची रोगप्रतिकार शक्ती त्यांनी वाढली जाते सर. आणि आपण कसं लहान मूल जन्मतं तेव्हा पण त्याला वॅक्सिनेशन केलं जातं, त्याचप्रमाणे यांनाही 2.5 महिन्याचे झाले की पहिलं वॅक्सिनेशन चालू होतं. आता आफ्रिकन बोर ही तर विदेशी जाते, त्याच्यामुळे चारा व्यवस्थापन तुम्ही कसं करता? चारा व्यवस्थापन आमच्याकडे सर आपण ज्या गावरान शेळ्यांना जे देतो तेच ह्यांनाही दिलं जातं, पण ह्याचं कसं आहे आम्ही टायमिंग नुसार देतो. 3 टाइम यांना आम्ही चारा देतो, सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा, 3 टाइम असा चारा दिला जातो. कसं सुका चारा, ओला चारा? त्याच्यामध्ये सकाळी दाणे दिले जातात, दुपारी आम्ही देतो तो ओला चारा, हिरवा चारा, आणि संध्याकाळी असतो तो भुसा असतो आमच्याकडे. अच्छा, म्हणजे तुरीचा भुसा वगैरे स्टोर करून ठेवतो? स्टोर करून ठेवतो हो, वर्षभरात. विक्रीची पद्धत कशी आहे तुमच्या? विक्री सर आम्ही ऑल ओव्हर इंडिया विक्री करतोय. आमच्याकडे जम्मू काश्मीरचे पण क्लायंट आहेत, पुन्हा तमिळनाडूचे पण आहेत, बिहार साईडचे आहेत, खाली कन्याकुमारीचे पण आहेत. बरेचसे क्लायंट आहेत की त्यांना आता आफ्रिकन बोर जातीविषयी माहिती कळते. तसं प्रत्येक जण ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे, प्रत्येक जण इच्छुक आहे की आम्हाला पण आफ्रिकन बोर जात पाळायचे. तर 4-4, 5-5 अॅनिमल येऊन स्वतः काही इथे व्हिजिट करून घेऊन पण जातात, किंवा मग आम्ही पण ट्रेननी पाठवले जातात. हो, ट्रेननी सर्व्हिस आहे, ट्रेननी आम्ही अॅनिमल पाठवू शकतो. महाराष्ट्रात आता तुमच्या व्यतिरिक्त असे किती फार्म येतात आफ्रिकन बोरचे, किंवा तुम्ही दिलेले किती लोक आहेत आणखी? आमच्या इथे आजूबाजूचे जे पण आहेत लोकल बकरी शेळी पालन करतायत ते पण आमच्याकडून 2-2 अॅनिमल सहज घेऊन जातात, कारण आता सगळे बघायला पण येत आहेत ना सर, व्हिजिट करतायत, तर त्यांना याविषयी माहिती पडते. हळूहळू आता सगळ्यांना माहिती पडते, तर सगळेजण येऊन व्हिजिट करून माहिती घेऊन चालू करतायत. हो सर, बरोबर आहे. म्हणजे महाराष्ट्रातले शेतकरी आता कुठेतरी यायले त्याच्यामध्ये, आता येत आहेत. हो, आणि महाराष्ट्रात आता बरेचसे फार्म झालेत, आणि जसा माझा एलिव्हेटेड फार्म आहे हा पहिला महाराष्ट्रात पहिला आमचाच होता, त्यानंतर आता हळूहळू चालू झाले सगळेच. आता एकंदरीत जर सुरुवात करायची म्हणलं कुठल्याही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला, तर त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे, किती शेळ्यापासून केली पाहिजे? सर बघा, आता सगळेच जण काही डायरेक्टली एलिव्हेटेड फार्म बनवून 50 अॅनिमल ठेवू शकत नाही. बरोबर. तर प्रत्येकाने मी सांगेल की 5 अॅनिमल पासून जरी सुरुवात केली तरीही तो म्हणजे ग्राउंड लेवलला 5 अॅनिमल सांभाळू शकतो, कारण 5 अॅनिमलला क्लिनिंग करायला त्याला काही अवघड नाहीये. जेव्हा त्याचे 20-25 अॅनिमल होतील तेव्हा तो एलिव्हेटेड फार्म बनवू पण शकतो, किंवा मग मॅनेज करू शकतो. सुरुवातीला गरजेचं नाहीये. 5 महिन्याचे म्हणजे 5 पिलांपासून पण तुम्ही चालू करू शकता. ही थोडी खर्चिक बाब आहे, त्याच्यामुळे सामान्य सगळेजण नाहीच करू शकत, पण मी म्हणेन की मग तुम्ही ग्राउंड लेवलवर 5 अॅनिमल आरामशीर सांभाळू शकता आणि चालू करू शकता सर. अच्छा, 5 पासून आपण सुरुवात करू शकतो. हो सर. दुसरं म्हणजे आता या शेडच्या खाली तुम्ही एकंदरीत कोंबड्या ठेवल्यात, त्या पाठीमागचा आता ह्या लेंड्या खाली जात आहेत, तर तो उद्देश तुमचा सफल होतोय का? होतोय ना सर. खाली कसं आहे माहितीये का, ह्यांना जे सकाळी दाणे टाकतो आम्ही शेळ्यांना खाण्यासाठी, तर ते दाणे पण काही खाली पडतायत, टाकतानाही पडतायत किंवा मग खाताना शेळ्यांच्याही पडतायत. तर ते दाण्यांवर पण त्यांचं हे होत आहे ना, म्हणजे ते दाणे खात आहेत खाली कोंबड्या. आणि कसं आहे, ह्यांच्या लेंड्या ज्या आहेत त्या पण फोडल्या जातात, त्या कोंबड्या पूर्ण लेंड्या फोडून टाकतात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे की शेळ्यांवर काही आजार जर असतील तर त्यांचा काही प्रादुर्भाव खाली होतो का? नाही सर, कारण की शेळ्यांचा खाली जरी लेंड्या पडत असल्या, मूत्रविसर्जन त्यांचं खाली जात असलं, तरीही वरती 6 फूट अंतर आहे, हवा खेळतीये, त्याच्यामुळे काही त्या खाली त्याचा इफेक्ट होत नाही. आणि कोंबड्या काही खाली कंटिन्यू एका जागी थांबत नाही, पूर्ण फिरत असतात दिवसभर. आणि आम्ही त्याचं जे ब्रुडिंग आहे ते छोट्या असताना साईडला करतो, थोड्या मोठ्या झाल्या की खाली टाकतो. अच्छा, साधारण कुठल्या ह्याच्यात कोंबड्या? या गावरान कोंबड्या आहेत आपल्या. अंडीसाठी करताय? नाही, आम्ही म्हणजे काय करतो, 4-4 महिन्याचे लॉट करतो, 4-4 महिन्याचे असे 3 लॉट करतो वर्षभरामध्ये, आणि 3 लॉट आम्ही विकून टाकतो. साधारण किती म्हणजे खाली? तरी 300 कोंबड्या आहेत. 300 कोंबड्या आणि 80 ते 100च्या आसपास शेळ्या. हो मॅडम, आता शेळ्यांची जात अशी की चराऊ पद्धतीमध्ये ती सक्सेस जास्त होती, परंतु आता हे बंदिस्त मध्ये तुम्ही पूर्णपणे केलंय, परंतु आता शेळ्या तुम्ही फक्त वरतीच ठेवता की यांना खाली पण घेऊन जाताय? सर, हे माझं तर आहे ते पूर्ण स्टॉल फिडिंग आहे, पण कसं आहे की आम्ही काय केलंय, खाली एक कंपार्टमेंट केलंय मोठं ग्राउंडला, तर तिथं आम्ही सकाळ संध्याकाळ 1-1 तास खाली नेतो आणि वरती आणतो परत. अच्छा, म्हणजे त्यांना थोडं पाय मोकळा होण्यासाठी खाली घेऊन थोडंसं उड्या वगैरे मारतात, छोटी पिल्लं आहेत ते खेळतात जरा, आणि 1 तासानंतर पुन्हा वरती घेतलं जातं. म्हणजे तुम्ही नियोजन तशा पद्धतीत केलंय की पूर्ण शेड समोर जागा ठेवली खाली. किती क्षेत्र किती आहे पूर्ण? हे सर पूर्ण क्षेत्र आहे, म्हणजे शेडचं क्षेत्र विचारताय की तुम्ही? पूर्ण आता हे शेडचं किंवा समोर तुमची मोकळी असणारी जागा 10,000 स्क्वेअर फूट मध्ये आहे हे सगळं. अच्छा, एकंदरीत 10 गुंठे क्षेत्र आहे, बरोबर ना? 10 गुंठे, त्याच्यामध्ये शेड आणि समोर जागा ठेवलेली आहे, प्लस गोडाऊन केले चाऱ्यासाठी. गोडाऊन चाऱ्यासाठी म्हणजे वर्षभर चारा स्टोअर करण्यासाठी गोडाऊन केले. हो सर. तुटण्याची वगैरे शक्यताची फार म्हणजे कमीच आहे सर. आता माझ्या फार्मला 5 वर्ष होत आहे, तुम्ही बघू शकता सर. याला 5 वर्ष झाले. 5 वर्ष. हो. वॉरंटी वगैरे याची किती वर्ष? सर, वॉरंटी असं नाही म्हणता येणार, पण ह्याची म्हणजे कॅपॅसिटी 1000 किलोची आहे. जेव्हा 1000 किलो पेक्षा जास्त वजन पडेल तेव्हा ब्रेक होईल.
तोपर्यंत तेव्हा- काही होणार नाही याला. 5 वर्ष झाले आणखी काही झालं नाही, काही झालेलं नाहीये सर. बरोबर आहे. आता एकंदरीत तुमचं जर शेडचं स्ट्रक्चर पाहिलं तर थोडी खर्चिक बाब आहे. एकंदरीत याचा पूर्ण खर्चाचा जर विचार केला तर किती खर्च आला मॅडम याला? सर आम्हाला टोटल 32 लाख रुपये खर्च आलाय. याच्यामध्ये आम्ही चारही साईडनी पूर्ण बघू शकता तुम्ही कंपाऊंड केलेलं आहे, प्लस आम्ही गोडाऊन पण केलेलं आहे आणि वरती शेळ्या ठेवलेल्या आणि खाली कोंबड्या आहेत. हे साधारण 4-5 गुंठे समोर असेल फिरण्यासाठी फक्त? हो असेल ना. हो बरोबर आहे. तर आता याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे, ज्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता आफ्रिकन बोरमध्ये काम करायचंय तर त्यांनी संपर्क तुमच्यासोबत कसा केला पाहिजे किंवा विक्री तुम्ही कशी करतात ती पूर्ण पद्धत समजावून सांगा. संपर्कासाठी सर तुम्ही जर गुगलला गेलात तर गुगलला पण आम्ही रजिस्टर आहोत. तुम्ही रजिस्टर मधून आमचा नंबर घेऊ शकता किंवा तुम्हाला म्हणजे सोशल मीडियावर पण आहोत आम्ही, इंस्टाग्रामवर पण आहोत, बरोबर तिथेही तुम्हाला आमचा संपर्क होईल. आणि जर कोणाला यायचं असेल, इथं व्हिजिट करायचं असेल तर डायरेक्टली तर येऊन व्हिजिट पण करू शकता किंवा डायरेक्टली फोनवर आम्ही बुकिंग घेतो आणि त्यांना ट्रेन थ्रू या गाडीने पाठवलं मग त्यांना जातं. शेळी जर पाहायची असेल तर ते व्हिडिओद्वारेच व्हिडिओद्वारे होतं किंवा डायरेक्टली इथं फार्मला येऊन व्हिजिट पण करू शकता. म्हणजे ज्यांना येणं शक्य नाही त्यांच्यासाठी ती पद्धत आहे. त्यांना पूर्ण प्रॉपर व्हिडिओ दिला जातो, त्यांना पूर्ण त्याचे फोटोज वगैरे सगळे आहेत ते प्रोव्हाइड केले जातात. बरं बरं. आता एकंदरीत एका शेळीची जर किंमत विचारात घेतली तर कितीपर्यंत? सर आम्ही काय करतो, छोट्या 3.5-4 महिन्याचे झाले की आम्ही विक्री करायला सुरुवात करतो. तर आमच्याकडे सर ज्या फिमेल आहेत त्या 35,000 40,000 अशा क्वालिटी वाईज आम्ही सेल करतो. खरं तर मॅडम आम्ही महाराष्ट्रभरामध्ये फिरत असताना आमचा एकच उद्देश असतो की महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार असतील किंवा शेतकरी वर्ग असतील मुख्य प्रवाहात आले पाहिजे आणि कुठेतरी त्यांनी व्यवसायात येऊन 2 पैसे कमवले पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही अनेक व्यवसायाला भेटी देत असतो. महाराष्ट्रातील एकंदरीत तरुण जे युवक आहेत आता त्यांना काय संदेश देणार आपण? मी सगळ्यांना हा संदेश देईल की प्रत्येकाने काम करत राहिलं पाहिजे. प्रॉफिट काय तुम्हाला लगेच मिळणार नाहीये, प्रॉफिटसाठी थोडा वेट करावा लागेल. प्रॉफिट होणारच आहे कारण की काम केलं तर त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे. पण काम करत राहा, काही ना छोटा मोठा उद्योगधंदा करत राहा. आणि हा तर उद्योगधंदा म्हणजे खूपच चांगला आहे. हे कमर्शियल लेवलच झालेलं आहे माझं फार्म, त्याच्यामुळे तर ह्याच्यात फायदाच आहे. तर सगळ्यांना हे मी रिक्वेस्ट करेन की करावं, काही ना काही करावं. बरोबर. आता खरं तर हे शेळी पालन व्यवसायाला आता पूरक व्यवसाय न म्हणता मुख्य व्यवसाय व्यवसाय झाला. हो बरोबर. कारण शेतीपेक्षा जास्त पैसा आहे हो सर शेळी पालनामध्ये, त्यामुळे मुख्य शेळी व्यवसाय कसं आहे, गरिबाची गाय म्हणून समजली जाते, तर पाळणं सगळ्यांना शक्य आहे. प्रेक्षकांनो, आतापर्यंत मॅडमने आपल्याला आफ्रिकन बोर या प्रजातीबद्दल सविस्तर अशी माहिती सांगितलेली. ज्यांना कुणाला महाराष्ट्रात आफ्रिकन बोरमध्ये काम करायचंय त्यांनी या गोट फार्मला अवश्य भेट द्या. थांबूयात मित्रांनो इथेच.